जयदीप आपटेची अटक की शरणागती या संदर्भातल्या चर्चा आता सुरू झाल्यात। कारण फरार असलेला जयदीप घराजवळ कसा अटक झाला हा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। जयदीप आपटेने शरणागती पत्करल्याचा त्याच्या वकिलांनी दावा केलाय। पुतळा दुर्घटनेमागची खरी कारण आता उघड होणार आहे। फरार जयदीपच्या घराजवळ अटक केल्याच्या दाव्याबाबत आता साशंकता निर्माण झालेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, जयदीप आपटेला अटक करण्यात आली की त्याने स्वतः तो पोलिसांना शरण गेला या संदर्भातल्या चर्चा आता सुरू झाल्यात। कारण फरार असलेला जयदीप घराजवळच कसा अटक झाला हा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। जयदीपने शरणागती पत्करल्याचा त्याच्या वकिलांनी दावा केलेला आहे। पुतळा दुर्घटनेमागची खरी कारण आता उघड होणार आहे। जयदीप फरार होता, घराजवळ त्याला अटक केल्याचा दावा पोलिसांनी केला। या दाव्याबाबत साशंकता निर्माण केली जाते। आणि ही काही चुकीची जी स्टोरी सांगितली जाते की तो काळोखात लपून जात होता कुटुंबात, ते सर्व साफ खोटं आहे। तपास यंत्रणेशी सहकार्य करणं, जे काही त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत ते कसे निराधार आहेत हे सांगणं तपास यंत्रणेला आणि न्यायालयाला सामोरं जाणं न्यायालयाला, हे आता आम्ही ठरवलेलं आहे। अत्यंत गुप्तता पाळली होती कारण याच्यामध्ये खूप घाणेरडं गलिच्छ राजकारण झालेलं आहे। खूप याच्यावरती काही जणांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतलेल्या आहेत। त्यामुळे आणखी त्याला कुठले फाटे फुटू नयेत आणि सर्व शांततेने व्हावं हाच त्याचा मागचा हेतू होता। कुठली लपाछपी काही करायची नव्हती। शिवभक्तांचा एवढा दबाव आणि एवढा रेटा होता की त्याला त्याचे बॉस हे वाचवू शकले नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात या राज्यात जे घडलं हे यापूर्वी कधीच घडलं नव्हतं। जयदीप आपटे यांना अटक होण्याआधी सिंधुदुर्गच्या कोर्टामध्ये त्यांच्या जामिनाची तयारी 8 दिवसापासून सुरू आहे आणि त्या संदर्भात ठाण्यातून सूत्र हलतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।